नमस्कार. पोर्टल शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा झालेला आहे तो म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, ज्याला मराठीमध्ये आपण रहिवाशाचा दाखला सुद्धा बोलतो. आणि शिक्षक भरतीच्या नोटिफिकेशननुसार तुम्ही पाहिलेलंच असेल की ज्या गाईडलाईन आहेत पोर्टलवरती, इन्स्ट्रक्शन फॉर ॲप्लिकंट, त्याच्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट हे 14 मे 2025च्या पूर्वीचं चालणार नाही असं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याला ऑप्शन काय आहे आणि जर एखाद्या उमेदवारांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी काय करायचं आहे किंवा त्याची कशा पद्धतीने पुढे निवड होणार आहे याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि हो, डोमिसाईल चा मुद्दा ज्या कोणी शिक्षक संघटनेने घेतला असेल त्यांच्याकडे सुद्धा अशी उत्तरं नसतील, ती उत्तरं आपण शालेय शिक्षण विभागाशी केवळ तुमच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. कारण बरेच उमेदवार नेहमी व्हिडिओच्या सेक्शनमधून, कमेंट सेक्शनमधून नेहमी हाच प्रश्न विचारत आहेत की मॅडम प्रयत्न करा. परंतु मित्रांनो, फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण तुमच्यासाठी जे केलेलं आहे ते फक्त तुमच्यापर्यंत सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. चला तर सुरुवात करूया. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या भरतीसाठी, सन्मानासाठी, नोकरीसाठी आणि भाकरीसाठी सतत लढत असताना अर्थातच महत्त्वपूर्ण अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट 2025 वरती व्हावी, तिथपासून अपियरला संधी मिळावी, 1.1 भरती व्हावी, NCL चालू वर्षाचं ग्राह्य धरण्यात यावं आणि अर्थातच EWS चालू वर्षाचं ग्राह्य धरण्यात यावं. इव्हन SCBC उमेदवारांना सुद्धा न्याय आपण शिक्षक भरतीतून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये 1.1 भरती होताना वेटिंग लिस्ट आणि बरेच असे पोर्टलद्वारे भरती, बरेच माध्यम आहे ज्यांनी पोर्टलद्वारे भरती दिली नव्हती, आस्था पण आहेत त्यांची आता पोर्टलला आलेली दिसतील. ते केवळ आणि केवळ शिवनिटी फाउंडेशनच्या सततच्या पाठपुरावामुळे काही आमचे पडद्यामागचे हिरो सुद्धा आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, असं तुमचं सहकार्य राहू द्या. चला मुद्द्याचं बोलूया. मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट 14 मे 2025च्या पूर्वीचं असावं असं शालेय शिक्षण विभागानं क्लिअर कट पत्रकामध्ये दिलेलं आहे. आता विषय काय आहे की डोमिसाईल सर्टिफिकेटला ऑप्शन काय आहेत. तर मित्रांनो, रहिवाशी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, त्याच्यामध्ये मराठीमध्ये लिहिलेलं असतं, जे तहसीलदार ऑफिसमधून काढलेलं असतं, ते जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. अजून एक, फक्त ते तहसील कार्यालयातलं असायला हवं. अजून एक बरेचसे उमेदवार आहेत, ते सांगत आहेत की माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट होतं परंतु त्याच्यामध्ये काही चुका झाल्या होत्या, त्यामुळे मी नवीन काढायला लावलं, नावामध्ये मिस्टेक, स्पेलिंगमध्ये मिस्टेक, आणि त्याच्यामुळे मग आता ते मी अपलोड करू का, ते 14 मे नंतरचं आहे. तर मित्रांनो, जे तुमच्याकडे जुनं होतं, ज्याच्यामध्ये चूक होतं, ते तुम्ही आता जोडणार आहात आणि जे नवीन आहे ते तुम्ही DVच्या वेळेस घेऊन जाणार आहात. तिसरा यांच्यासाठी असं सोल्युशन आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट जे तुमच्याकडे मॅन्डेटरी असावं लागतं. पण या ना त्या कारणाकडे मी हे जे दोन्ही मुद्दे सांगितले त्यांच्याकडे तुमच्यापैकी काहीच नाही आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही आहेत का? तर मित्रांनो, अर्थातच तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, 7/12चा उतार असेल, तुमच्याकडे आधार असेल, पॅन असेल, तुमच्याकडे शाळेचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, परंतु मित्रांनो, शालेय शिक्षण विभाग नव्हे, कोणतीच सरसेवेतील भरती, MPSC असो किंवा कोणती भरती, या पुराव्यांना तितकंसं महत्त्व देत नाही. जर तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जर प्रूव्ह करायचं असेल तर तहसील कार्यालयातून काढलेलं हेच प्रमाणपत्र तुम्हाला अटॅच करावं लागतं. बरं, ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे काय ऑप्शन आहे, ते भरतीतून बाद आहेत का? तर मित्रांनो, 100% तुम्हाला हे चुकीचं गाईड केलं जाते. तुम्ही भरतीतून बाद नाही आहात. परंतु डोमिसाईल सर्टिफिकेट जर नसेल तरी सुद्धा तुम्ही शिक्षक होऊ शकता, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला तेव्हा कोणत्याही कॅटेगरीचा, कोणत्याही प्रवर्गाचा लाभ फक्त घेता येणार नाही, अन्यथा तुम्हाला जनरलमध्ये तुमची निवड आणि नियुक्ती होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर एखाद्या उमेदवाराकडे डोमिसाईल सर्टिफिकेटच नाही आहे, मी या 2-3 कंडिशनमध्ये जे सांगितलेलं आहे तर त्यांनी हे करायचं आहे की त्यांनी फॉर्म भरा, तुमची कॅटेगरी टाका, परंतु तुमची निवड होताना आणि नियुक्ती होताना जनरल कॅटेगरीतून होईल. जरी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि बाकीचे डॉक्युमेंट्स असतील तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना जे प्रायोरिटी दिली जाते, ज्यांच्याकडे रोमास आले तेवढी प्रायोरिटी भेटणार नाही, तुम्हाला कमी प्रायोरिटी या शिक्षक भरतीमध्ये भेटेल. त्यामुळे आजपर्यंत जे असेच प्रश्न होते की मॅडम माझ्याकडे डोमिसाईल नाही आहे, मग आम्ही बाद का? जनरली या अपियर विद्यार्थ्यांचा मला खूप नेहमी उमेदवारांचा प्रश्न होता की मॅडम तुम्ही
आम्हाला अपियरला संधी दिली. आज जवळपास 16,000 अपियरमधले 2,000 उमेदवारांनी परीक्षा दिली, परंतु ते तिथे नंतर रजिस्ट्रेशन किंवा दाखला त्यांचा सबमिट करू शकले नाहीत. आज 14,000 उमेदवारांना केवळ शिवनेरी फाउंडेशनच्या पाठपुराव्यातून शिक्षक भरतीमध्ये संधी मिळालेली आहे. फक्त आज मिळालेली नाही आहे, येणाऱ्या कोणत्याही शिक्षक भरतीमध्ये जो उमेदवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील लास्ट इयरला अपियरला आहे त्याला संधी आपण मिळवून दिलेली आहे. आणि ह्याच उमेदवारांकडे बऱ्यापैकी डोमिसाईल सर्टिफिकेट नव्हतं. त्यांचा मला कन्सर्न होता की मॅडम आम्ही काय करायचं. त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये संधी आहे. जरी आमच्याकडे नसेल, कारण 2027-28 मध्ये मोठी शिक्षक भरती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला झालेली दिसेल, कारण सध्या 2 वर्ष TET कंपल्सरी केलेली आहे. परंतु आता मात्र तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांना मात्र हे जोडावं लागणार आहे. आणि नसेल तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीतून बाद नाही आहात, हे लक्षात ठेवा. तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणून या शिक्षक भरतीचा लाभ होऊ शकता. शिक्षण विभागाशी नुकताच या संदर्भातला फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून हे अपडेट मिळाले आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. होप सो याच्यातून नक्कीच थोडासा दिलासा तुम्हाला मिळाला असेल. आणि जो आतापर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न होता की मी हे उत्पन्नाचा दाखला आहे तो जोडू का, कोणताही दाखला जोडत असताना तहसीलदार कार्यालयातून जर तुम्हाला तो मिळाला असेल, त्याच्यावरती रहिवाशी लिहिलं असेल, अधिवास लिहिलं असेल किंवा डोमिसाईल लिहिलं असेल किंवा नॅशनॅलिटी वगैरे असं एकत्र लिहिलं असतं ते लिहिलं असेल, तर तुमचं ते प्रमाणपत्र ग्राह्य आहे. काही प्रमाणपत्रावरती नंबर नसतो किंवा काही प्रमाणपत्री इश्यू डेट असते जनरली, किंवा काही प्रमाणपत्रांवरती जुने आहेत त्यांच्यावरती स्कॅन कोड नसतो, तरी सुद्धा ते चालणार आहे. परंतु काही उमेदवारांनी मला सांगितलेलं आहे की म्हणजे ज्यांच्यावरती स्कॅनर नाही ते चालणार आहे, परंतु इश्यू डेट तुम्हाला असणं गरजेचं आहेच. काही उमेदवार सांगत आहेत की मॅडम माझ्याकडे 2010चं डोमिसाईल आहे, कोणी सांगते माझ्याकडे 2005चं आहे. कितीही जुनं असू द्या, एकच डोमिसाईल असलं तर तुम्हाला त्याची कोणतीही एक्सपायरी डेट नसते, ते तुम्हाला चालतं. आणि त्यामुळे तुम्ही जुनं असलं तरी सुद्धा जोडू शकता. सध्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी 6 जानेवारी ही मुदतवाढ मिळालेली आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन कंप्लीट करण्यासाठी 8 जानेवारी ही तारीख आहे. तोपर्यंत तुम्ही हे जे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली तर तुम्ही नक्कीच करा. आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं मित्रांनो, आपण सर्वच महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत, परंतु कोणत्याही शिक्षक भरतीसाठी नव्हे, कोणत्याही भरतीसाठी जे नियम असतात ते शालेय शिक्षण विभागाला फॉलो करावे लागतात. त्यामुळे फक्त निवेदनावर मागणी केली म्हणून मुद्दा पूर्ण होत नसतो, त्याच्यासाठी मात्र फॉलोअप घ्यावा लागतो, त्याच्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे सॉरी टू से, कारण बरेच उमेदवार आहेत त्यांना ऑलरेडी ते थोडेसे साशंक आहेत की मॅडम तुम्ही अपियरला संधी मिळाली, त्यामुळे आमच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, मी हा तुमचा मुद्दा घेतला नव्हता आणि घेऊ शकले नाही, कारण तो नियमाला धरून नव्हता, परंतु तुम्हाला संधी मिळवून दिली याच्यामध्ये नक्कीच मला आनंद आहे. आणि बरेच उमेदवार आज मला मेसेजद्वारे कॉलद्वारे सांगत असतात की मॅडम तुम्ही आम्हाला संधी मिळवून दिली, आम्ही तुमचे आयुष्यभर ऋण फेडणार नाहोत. तर मला एकच सांगायचं आहे, हे फक्त मी निमित्त आहे, शेवटी नोकरी ही नशिबाची असते. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. अजून कोणताही प्रश्न असला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि जाता जाता अजून एक राहिलं आहे डोमिसाईल सर्टिफिकेटबद्दल. महिलांचा जनरली प्रश्न आहे की डोमिसाईल सर्टिफिकेट हे पतीच्या नावाने चालेल की हस्बंडच्या नावाने चालेल, की माझ्या वडिलांचं डोमिसाईल चालेल का, माझ्या भावाचं चालेल का. मित्र मैत्रिणींनो, एखाद्या महिलेचं सर्टिफिकेट जर वडिलांच्या नावाने असेल डोमिसाईल किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला त्याच्यावर लिहिलं असेल तहसीलदार कार्यालयातून तोही चालणार आहे. पतीच्या नावाने असेल तर तोही चालणार आहे. परंतु भावाच्या नावाचा सर्टिफिकेट असेल डोमिसाईल किंवा वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, बहिणीचं असेल, ते मात्र या शिक्षक भरतीमध्ये चालणार नाही. देवीच्या वेळेस तुम्ही मात्र या प्रोसेसमधून बाद व्हाल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.